एकत्रित येऊन ठरवलं की अन्यायाविरुद्ध, राजाविरुद्ध, दडपशाहीच्या विरुद्ध, भांडवलशाहीच्या विरोधामध्ये सगळे आम्ही एकत्र आलो. सगळे पत्रकारांच्या नेतृत्वाखाली पुन्हा विकासाकडे आपण भारताच्या जनतेचा त्यांना भरभरून पाठिंबा. सगळी भूमिका लोकांच्या विकासासाठी कुठेतरी हा पण एक संदेश जाण्याची आवश्यकता आहे. एखादा कार्यकर्ता एखाद्या पक्षामध्ये 20-20 वर्ष एखाद्या पदावर काम करतो आणि त्या कार्यकर्त्याचा वापर झाल्यानंतर उपयोग झाल्यानंतर दूर केलं जातं. मला असं वाटतं लोकशाहीमध्ये बरोबर म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आलो. कोणाला तरी काही पराभव करण्यासाठी नाही एकत्र आलो, तर कोणाला तरी टार्गेट करण्याकरता आम्ही एकत्र आलो. कुठेतरी त्या सगळ्या शहरातल्या सगळ्या जाती धर्मांना आणि सगळ्या घरातल्या लोकांना न्याय मिळावा म्हणून ही आघाडी आम्ही स्थापन केली. राजकीय पक्षाचे सगळे थोडे बाजूला ठेवून फक्त आणि फक्त शहराचा विकास, या शहरातल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना न्याय कसा मिळेल या भूमिकेने मला असं वाटतं कुठेतरी आज मुख्यमंत्र्यांनी पण या संदर्भातली नाराजी व्यक्त केली. राज्याचं निवडणूक आयोग जे आहे की थोडंसं ह्या सगळ्या गोष्टींची गांभीर्यानं दखल घ्यायला पाहिजे. निवडणूक आयोगामध्ये लिगल सेल असतो, ज्याला आपण कायदेशीर कक्ष म्हणतो. आरक्षण घटना 50% आरक्षण पुढे जाता कामा नये. त्यानंतर हिअरिंगला वेळ किती देणं, इलेक्शनचा प्रोग्राम लावून या सगळ्या बाबी या राज्य निवडणूक आयोगाच्या कक्षमधल्या आणि ती ऑटोनॉमस बॉडी आहे. आता हे असं का होतं मला हेच कळलं. कुठेतरी याच्यामध्ये काही लॅकुनाज आहे, त्याच्यामध्ये काही त्रुटी आहे किंवा याच्यामध्ये तेवढं प्रॉपरली लक्ष देऊन केलं जात नसावं. म्हणून तर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करायला कोर्टाचे निर्णय आपण त्याला काही भाष्य करू शकत नाही. पण काही किती 20 निवडणुका नगरपालिकेच्या पुन्हा नव्याने घेणं, जिल्हा परिषदमध्ये सुद्धा 15 जिल्हा परिषदमधलं आरक्षण 50%च्या वर जाऊन त्याचे ड्रॉ काढून त्याच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करणे, मला असं वाटतं ही थोडीशी कुठेतरी सुसूत्रीपणा ज्याला म्हणतो आपण निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काही दिसत नाही. तर सरकार याच्यामध्ये काहीच करू शकत नाही, कारण ते ऑटोनॉमस बॉडी आहे. आमची एकच विनंती अशी की पूर्ण सिस्टीम, कायदा, घटना, धोरणात्मक निर्णय हे प्रॉपर व्हायला पाहिजे. ते न झाल्यामुळं हे अशा प्रकारचे वेगवेगळे निर्णय पुढे आले.